रेल्वे ग्रुप डी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। रेल्वे ग्रुप डी ची 22,000 जागांसाठी भरती निघाली आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे। रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये आणि 21 जानेवारी पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आलं होत आहे। रेल्वे ग्रुप डी या भरतीच्या आणि 20 फेब्रुवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे रेल्वे ग्रुप डी या भरतीची। तर रेल्वे ग्रुप डी मध्ये जे पद असणार आहे असिस्टंट, पॉइंट्समॅन, त्याचबरोबर ट्रॅकमॅन आणि ट्रॅक मेंटेनरचं हे काही पदे यामध्ये असणार आहे आणि यामध्ये शिक्षण 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे रेल्वे ग्रुप डी या भरतीमध्ये, ठीक आहे। आणि या भरतीमध्ये आपलं निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम आहे, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून रेल्वे ग्रुप डी भरतीबद्दल सांगणार आहे। वयोमर्यादा, फी वगैरे संपूर्ण आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून रेल्वे ग्रुप डी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे ग्रुप डी ची ही भरती या ठिकाणी चालू आहे। तर पहा 20-21 जानेवारी पासून फॉर्म चालू होत आहे आणि 20 फेब्रुवारी 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे रेल्वे ग्रुप डी भरतीची, ठीक आहे। तर 20 फेब्रुवारी 2026 हे शेवटची तारीख आहे, लक्षात ठेवा फॉर्म भरण्याची। आणि रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये आपण वयोमर्यादा विचार केला तर 18 ते 33 वर्षापर्यंत वयोमर्यादा रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये लागते। आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 36 वर्षापर्यंत आपल्याला रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 33 वर्षापर्यंत आपल्याला रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आपली या भरतीमध्ये जे वय मोजल्यानंतर गणलं जाणार आहे 1 जानेवारी 2026 रोजी आपल्या या भरतीमध्ये वय मोजल्यानंतर गणलं जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि शैक्षणिक पात्रता जर पाहिलं रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये तर यामध्ये 10वी पास किंवा ITI पाहिजे। तुम्ही 10वी पास आहे तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येईल, तुमच्याजवळ ITI नसेल, कारण की भरपूर विद्यार्थी असे राहते 10वी पास तर राहते पण त्यांच्याजवळ ITI नसते, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा रेल्वे ग्रुप डी या भरतीमध्ये फॉर्म भरता येते, लक्षात ठेवा। तुम्हाला वाटत असेल की बा हे रेल्वे ग्रुप डी ची भरती निघाली यामध्ये ITI लागते, असं काही नाही आहे। ITI असला तरी चालते, ITI नाही असला तरी सुद्धा यामध्ये चालणार आहे, लक्षात ठेवा। तुमच्याजवळ ITI नसेल तरी सुद्धा भरता येते, तुम्ही ITI केला असेल तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते, लक्षात ठेवा। जे विद्यार्थी फ्रेशर आहे 10वी पास आहे ज्यांच्याजवळ ITI नाही आहे ते विद्यार्थी सुद्धा या रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि फीचा जर आपण विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 500 रुपये फी लागते। SC/ST कॅटेगरीचे असाल आणि एक सर्व्हिसमॅन असाल तर 250 रुपये फी आहे। आणि तुम्ही जर या ठिकाणी EBC कॅटेगरीच्या तर 250 रुपये, EBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 250 रुपये फी आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही ट्रान्सजेंडर आहे तरी सुद्धा आपल्याला 250 रुपये फी ठेवण्यात आले आहे। महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल SC/ST OBC EWS NTV ओपन SBC SCBC कोणत्या कॅटेगरीच्या 250 रुपये फी ठेवण्यात आले आहे महिला उमेदवारांसाठी। आणि आपलं जर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 30,000 रुपये महिना आपल्याला रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये भेटणार आहे, लक्षात ठेवा। 30,000 रुपये महिना आपल्या रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। आणि रेल्वे ग्रुप डी भरतीचं नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण आहे रेल्वे ग्रुप डी भरतीचं, ठीक आहे। तर चांगले यामध्ये पद आहे, असिस्टंटचं पद आहे, पॉइंट्समॅन आहे, ट्रॅकमॅन आहे, ट्रॅक मेंटेनरचं आहे, हे काही पद यामध्ये राहणार आहे, लक्षात ठेवा। आणि आपलं या भरतीमध्ये जे वय मोजल्यानंतर 1 जानेवारी 2026 रोजी आपलं या भरतीमध्ये वय मोजल्यानंतर गणलं जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आता रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, आपलं ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, डॉक्युमेंटेशन। चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये आहे, लक्षात ठेवा। याच्या बेसवर आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, पहिले पेपर होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी प्रोसेस आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, फॉर्म भरून घेतला जाणार, फॉर्म भरून घेतल्यानंतर आपला पेपर असणार आहे। आपल्या जिल्ह्यामध्येच पेपर राहते किंवा आपल्या जिल्हा सोडून जे विद्यार्थी मिळून आपल्याला पेपरचं सेंटर भेटू शकते, सेंटर कुठे भेटू शकते, महाराष्ट्रामध्ये सेंटर भेटत असते रेल्वे ग्रुप डीचं, ठीक आहे। तर यामध्ये पेपर जे विद्यार्थी मिळवणं 100 मार्काचा रेल्वे ग्रुप
ग्रुप डीचा पेपर आहे ते पेपरचा अभ्यासक्रम सुद्धा सोपा आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते सामान्य ज्ञान आणि करंट अफेअरचे मिळून 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, विज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। अशा प्रकारे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाते रेल्वे ग्रुप डीच्या। आणि पेपरसाठी तो आपल्याला टाइम भेटते 90 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटते, 1.5 घंट्याचा पेपरसाठी टाइम राहते। आणि निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे। 3 जर आपण प्रश्न चुकवले तर एक जो आपला प्रश्न बरोबर असणार आहे तो मायनस या ठिकाणी आपला होणार आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो रेल्वे ग्रुप डीची हे निगेटिव्ह मार्किंग यामध्ये 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग यामध्ये राहते। तर जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये होणार आहे। आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याजवळ सुवर्ण संधी आपल्यासाठी चालून आलेली आहे। जे पण विद्यार्थी रेल्वे ग्रुप डीची तयारी करत असाल तर आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाला लागा। जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आतापासून सेल्फ स्टडी करा, 8-8 घंटे आतापासून स्वतःहून अभ्यास करा। गावाकडचे जर तुम्ही असाल, गावातले जर असाल तर गावामध्ये एखादं वाचनालय राहतेच आपल्या गावामध्ये, तिथलं वाचनालय पकडा आणि तिथं जे विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी करा, तिथं अभ्यास तुम्ही या ठिकाणी करू शकता, तिथून आपली तयारी करू शकता रेल्वे ग्रुप डीची। शहराच्या ठिकाणचे असाल, तालुक्याच्या ठिकाणचे असेल तर लायब्ररी राहते, त्या ठिकाणी सुद्धा आपली तयारी या ठिकाणी होणार आहे, तिथं सुद्धा आपण या ठिकाणी सेल्फ स्टडी करू शकता 8-8 घंटे, ठीक आहे। रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये पेपर झाल्यानंतर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला त्यामध्ये ग्राउंड, तर उंचीच्या यामध्ये काही अट नाही आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल, एससी ओबीसी डब्ल्यूएस एनटी ओपन एसबीसी एससीबीसी कोणती कॅटेगरी असाल तर उंचीची यामध्ये काही अट नाही आहे, लक्षात ठेवा। तर ग्राउंडचा जर आपण विचार केला रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये जे ग्राउंड आहे तर पहा पुरुष उमेदवारांसाठी मी तुम्हाला सर्वात अगोदर ग्राउंड सांगतो। तर पहिला ग्राउंड पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये तर 35 किलोचं वजन खांद्यावर घेऊन आपल्याला 100 मीटर धावावं लागणार आहे 2 मिनिटांमध्ये। जे पण पुरुष उमेदवार 35 किलोचं वजन खांद्यावर घेऊन 100 मीटर 2 मिनिटाच्या अंदर रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि जे पण पुरुष उमेदवार 35 किलोचं वजन खांद्यावर घेऊन 100 मीटर 2 मिनिटांपेक्षा जास्त टाइम आला तर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। दुसरा ग्राउंड पुरुष उमेदवारांसाठी 1 किलोमीटर रनिंग आपल्याला या भरतीमध्ये मारायचे। 1 किलोमीटर रनिंग 4 मिनिट 15 सेकंडपर्यंत रनिंग मारायचे, जे की सर्वात नॉर्मल आहे 1 किलोमीटर रनिंग। जे पण विद्यार्थी 1 किलोमीटर रनिंग 4 मिनिट 15 सेकंडपर्यंत रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। ज्यांचा सुद्धा 1 किलोमीटर रनिंगचा जो टाइम आहे 4 मिनिट 15 सेकंडपेक्षा जर जास्त गेलं तर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। आणि अशा प्रकारे यामध्ये रेल्वे ग्रुप डी भरतीचा ग्राउंड आहे, खूप इझी ग्राउंड आहे, नॉर्मली ग्राउंड आहे, एकदम सोपी ग्राउंड आहे, चांगला टाइम यामध्ये आहे। त्यानंतर महिला उमेदवारांसाठी जर आपण रेल्वे ग्रुप डी भरतीचा ग्राउंड पाहिलं, महिला उमेदवारांसाठी 20 किलोचं वजन खांद्यावर घेऊन धावावं लागते 100 मीटर। जे पण महिला उमेदवार 20 किलोचं वजन खांद्यावर घेऊन 100 मीटर 2 मिनिटांमध्ये मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असते, ग्राउंड पास असते। आणि ज्या पण महिला उमेदवार 20 किलोचं वजन खांद्यावर घेऊन 100 मीटर पर्यंत 2 मिनिटांपेक्षा जास्त टाइम झाला तर आपल्याला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। दुसरा जो महिला उमेदवारांसाठी तर तो आहे 1 किलोमीटर रनिंग आपल्याला मारायच्या 5 मिनिट 40 सेकंडचा टाइम भेटणार आहे, जो की भरपूर आहे। ज्या पण महिला उमेदवार 1 किलोमीटर रनिंग 5 मिनिट 40 सेकंडपर्यंत रनिंग मारणार आहे त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवार 1 किलोमीटर रनिंग 5 मिनिट 40 सेकंडपेक्षा जर जास्त टाइम आला तर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो रेल्वे ग्रुप डी भरतीचा ग्राउंड आहे, नॉर्मली ग्राउंड आहे एकदम, ठीक आहे। तर चांगले आपल्यासाठी सुवर्ण संधी या ठिकाणी चालून आल्या, 22,000 जागांसाठी रेल्वे ग्रुप डीची भरती निघाली आहे। 20-21 जानेवारी 2026 पासून फॉर्म भरणे या ठिकाणी चालू होत आहे, लक्षात ठेवा। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।